हरिसी नेनती
गरेवाडी.
ये पुढे येत थोडं थोडी या येऊ दे म्हणा तरी सर पुढे या मध्ये जागा हरे पाटील जणे हरिसी नेनती 12-16 जणे हरिसी नेनती म्हणून फिरते रात्रंदिवस सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेने सुखी वेद जाणून गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे श्री विठ्ठलंस करुणा नवमाशतोषं दीनिष्ट पोषण समती सिंधु शोषण श्री रुक्मिणी मतिमुषं पुरुषं परंतं वंदे दुरंत चरितं हृदि संचरन्तं विठ्ठल विठ्ठल 12-16 जणी हरिसी नेनती म्हणून फिरते रात्रंदिवस हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे सेवकांनी म्हटलेला अरुण संत श्रेष्ठ प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज हे देवस्थान नाथ परंपरेतला असल्यामुळे आपण अभंग नाथ महाराजांचाच घेतलाय. अत्यंत गोड अभंग आहे, 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ नाथ बाबा परमात्म्याच्या नामाचा अलौकिकत्व प्रतिपादन करून त्या परमात्म्याला जाणणारी साधनं कोणती आणि त्या परमात्म्याला न जाणणारी साधनं कोणती याचा विचार प्रकट करतात. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, श्री क्षेत्र वडापुरी या गावी संपन्न होत असलेला हा अखंड कीर्तन सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात स्वच्छ शांत पवित्र योग्य वेळेत ही कीर्तनाची अत्यंत उत्कृष्ट वेळ आहे. कारण संत वाङ्मयात एका महात्म्याने चिंतन केलंय, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू, याच्यावरती गोड चिंतन केलंय. आपल्याला हे दिवे लावायचे असतात, हे आपण कधी लावतो? किती वाजता? दिवस मला 6:30, 6:07 दरम्यान लावतो. मग जर हे दिवे लावायला आपल्याला 7ची वेळ जर घ्यावी लागत असेल तर ज्ञानाचे दिवे रात्री 8 वाजता लावून जमणार आहे. म्हणून अत्यंत गावोगावी हा निर्णय घेतायत की 7 ते 9, 7 ते 9, 7 ते 9. तुमच्या सर्व गावकऱ्यांचे एकदा अंतःकरणापासून आभार व्यक्त सुरुवातीला काही 1-2 वर्ष तुम्हाला काही थोडाफार होईल थोडं, परंतु काय नाही, सर्व लोक समजून घेतील. म्हणून अत्यंत उत्कृष्ट अशी वेळ आहे आपल्या या गावी. खरं तर वडापुरीचं महत्व तुम्ही या पत्रिकेवरती दिले आणि आम्ही अनेक दिवसापासून ऐकतोय
की गुरु शिष्याचा कसा संबंध असला पाहिजे ते महाराष्ट्राने शिकावं, ते वडापुरीत येऊन शिकावं. अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध गुरु शिष्यांचा आहे. या ठिकाणी श्री संत मानकोजी बाबांची समाधी आहे. मानकोजी बाबांची आपले नाथ परंपरेतली सगळी मंडळी, मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज यांचा इतिहास आहे. खरं तर एक सुविचार मी बोर्ड वाचला होता. त्यांनी असं म्हटलंय, नगर में संत का आना भाग्य है. नगर में संत का आना भाग्य है, अपने घर संत का आना अहो भाग्य है. संत को याद करना सौभाग्य है, संत हमें याद करे यह परम भाग्य है, और खुद संत हो जाना यह महाभाग्य है. पण माझं आणखी एक राहिले थोडस. खुद संत हो जाना यह महाभाग्य है, और इतना सब होते हुए भी हम ना सुधारे तो यह दुर्भाग्य है. अत्यंत सुंदर असा हा सोहळा आहे. खर तर अनेक बुजुर्ग मंडळी आहेत, जवळपास गावातलीच आहेत. हो, अत्यंत सुज्ञ अशी शाळकरी आहेत. आमचे गुरुबंधू महाराज मंडळी आहेत. आमचे दोन्ही मृदंगाचार्य ज्यांनी गोड अशी मृदंगाची साथ केली. खरं तर माणसं सगळी जरी एका ठिकाणी चांगली आली ना, तरी आपल्याला कसंही जरी वातावरण असलं तरी ते आपल्याला प्रफुल्लित करता येतं. त्याचं आजचं उदाहरण कशामुळे बोललो मी, एकतरी हा हॉल आहे. या हॉलमध्ये काही काही वेळेस एकच पप्पास फार खणकतो, परंतु इथं दोन लावले तरी सुद्धा खणकत नाही. त्याचं कारण वाजवणारे चांगले आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. त्या हॉलच्या मान्यतेने आपल्याला पुरेपूर आवाज दिलाय. त्याचबरोबर आता परिसरातून या ठिकाणी काही मंडळी हजर आहेत. मी काही दिवसापूर्वी आमच्या या करेवाडीला आमचे काही संबंध आहेत, काही स्नेही आहेत. म्हणून आमचे करेवाडीकर मंडळी सगळी या ठिकाणी, आमचे बापू महाराज वगैरे छोटा नाही आणला, सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आज हजर आहेत. सर्वच टाळकरी गुरुबंधू महाराज मंडळी हजर आहेत. ज्यांनी मला या सेवेचं आमंत्रण दिलं ते याच गावातील आमचे एक नवीन पिढीतील एक साधक वर्ग इंद्रनील महाराजांनी मला या सेवेचं आमंत्रण दिलं आणि या ठिकाणी येण्याचा योग आला. आता वाजले किती, 8:10 कमी आहे. बरोबर आपण असं जर आव्हान आपण दिलं तर थोडा अभंग थोडासा अवघड आहे, तरी पण या अभंगाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल सुंदर असे चॅनल वाले. कोणतं चॅनल आहे आपलं? चला, अभंग 5 चरणाचा आहे, गोड अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज परमात्म्याच्या नामाचा अलौकिकत्व प्रतिपादन करतात आणि त्या परमात्म्याला जाणणारी साधना कोणती आणि न जाणणारी साधना कोणती याचा विचार प्रकट करतात. ऐका लोको, प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी जाणण्याचा प्रयत्न करतो, काही ना काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक माणूस. मग त्याच्यात अनेक प्रकार आपल्याला पाळता येतात. काही काही खगोलिक शास्त्रज्ञ आहेत, काही काही भौगोलिक शास्त्रज्ञ आहेत, वर्णनात्मक शास्त्र, ऐतिहासिक शास्त्र, गुणात्मक शास्त्र, समाजकारण, राजकारण, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, हा सर्व मानवाने लावलेला काय आहे? छोट्या छोट्या मुलांना फक्त आपल्याकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल समाजकारण, राजकारण, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, हा सर्व मानवाने लावलेला काय आहे? हा सर्व शोध आहे. म्हणून या जगाचा शोध ज्यांनी लावला त्यांना वैज्ञानिक म्हणतात आणि ज्यांनी देवाचा शोध लावला त्यांना आध्यात्मिक म्हणतात. आणखी थोडस बोलतो, ज्यांनी जगाचा शोध लावलाय त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात आणि ज्यांनी देवाचा शोध लावलाय त्यांना तत्वज्ञ म्हणतात. आता या जगात अनेक वैज्ञानिक, अनेक आध्यात्मिक, अनेक शास्त्रज्ञ, अनेक तत्वज्ञ होऊन गेले. शास्त्रज्ञ कशाला म्हणतात? जेवढा पुरावा तेवढा विश्वास ठेवतो.
नाहीतर एखादा माणूस असं म्हटला लगेच तो मानतो असं नाही, मानतो परंतु चिकित्सा करून, विनाकारण तो मानत नाही. कोण त्याला काय म्हणतात? शास्त्रज्ञ म्हणतात. विठ्ठल आता या जगात किती शास्त्रज्ञ होऊन गेले, अनेक होऊन गेले. एका बाईने अंतराळातला शोध लावला भारतात. काय तिचं नाव? कल्पना. तर माझ्या समोर शिक्षकच आहेत, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्या बाईचं नाव काय? कल्पना. क्रांती आहे महाराज, अंतराळातला शोध लावला म्हणून शिकलेल्या लोकांना, आपल्या आध्यात्मिक लोकांनी फार तुच्छ लेखायचं नाही. आपण आज पावड ठेवतोय ना भौतिक दृष्ट्या, ते विज्ञानाच्या जीवावर आहे. त्या गाड्या, आपण ही लाईट वगैरे हे सगळं जे आपण आता जगतोय, कोणाच्या जीवावर जगतोय? विज्ञानाच्या जीवावर. मग त्यांना त्यांची बुद्धी आहे, त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे. हा, त्यांच्या पुढे आपण शेवटच्या टप्प्यात अध्यात्म हे मान्य आहे, परंतु हे जगण्याकरता तरी त्यांचे काय आहे? गरज आहे. त्यांनी शोध लावले. मला सांगा, शून्याचा शोध कुणी लावला? आर्यभट्टाने. बरोबर, आर्यभट्टाने. गुरुत्वाकर्षण हा जो शोध आहे तो कोणी लावला? न्यूटनने लावला. बरोबर. हा, म्हणजे आता मला थोडा अंदाज आला की आपलं तिथून चांगलं होईल. मी विचारलं की शिक्षित माणसं आहे. या लाईटचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसनने लावला. वा वा. रेडिओचा शोध कोणी लावला? आपण दूरध्वनी वगैरे ऐकतोय, या रेडिओचा शोध कोणी लावला? असं मी साहित्यिकाकडून ऐकलं होतं. पूर्वी हुंड्यात रेडिओ दान द्यायचे. हुंडा म्हणून काय द्यायचे? बहुतेक कुणाला एखाद्याला आला असेल, हुंड्यात काय द्यायचे? पूर्वी रेडिओ हुंडा म्हणून द्यायचे. पण त्या साहित्यिकाने असं म्हटलंय, पूर्वी हुंड्यात एक रेडिओ येत नव्हता, 2 यायचे. काही कळालं, काही सांगितल्यानंतर कळलं. 2 कोणते होते? दोन्ही फरक असा होता. कोणता? एका रेडिओला बंद करायचं बटन होतं, पण दुसरा काही एकदा आला की मोडेपर्यंत तो बंदच होत नव्हता. जवळजवळ मला आता अंदाज आला कोणता रेडिओ आहे. आपला माझ्या उजव्या साईडला बसलेला आहे, आता तरी कळत नाही ना, म्हणजे इथून पाठीमागे. रेडिओचा शोध लावला. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी लावला. मी तुम्हाला भौतिक क्रांती विचारतोय. आता तुम्हाला सायकलचा शोध कोणी लावला? अहो, शोध लावले. काय सोपा शोध आहे का? 2 चाकं, त्याच्यावर माणूस बसणार, चालवणार, काय साधा शोध आहे? तुम्ही मॅकमिलनने वगैरे लावला. चला, अनेक शोध आहेत. मी का बोलतो हे? ज्यांनी जगाचा शोध लावला त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात, आणि ज्यांनी देवाचा शोध लावला त्यांना तत्वज्ञ म्हणतात. माऊलींची एक ओवी देतो आणि थांबतो. माऊली म्हणाले, या उपाधी माझी गुप्त, ही जी उपाधी आहे ना, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारित. काय म्हणले संत महात्म्याला? तत्वज्ञ म्हटले. म्हणजे जगाच्या आत काय आहे त्यांनी त्याचा शोध लावला. विठ्ठल. आपलं हे जे संत वाङ्मय आहे ना, गाथा, ज्ञानेश्वरी, हे जे संत वाङ्मय आहे, हा देवाचा शोध आहे. त्यांनी त्याच्यात देवाचं सर्व अंगाने वर्णन केलंय. तुकोबाराचे जर अभंग आपण वाचले तर तुकोबारांनी देवाच्या रूपाचं वर्णन केले. परमात्मा कसा आहे? सुंदर ते ध्यान वैविटेवरी कर कटावरी ठेवून या रूपाचा शोध आहे. परमात्म्याच्या गुणाचा शोध लावलाय. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, किंवा ऐका यशस्वी अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीचे गुणाचा शोध लावला. त्याचबरोबर परमात्म्याच्या नावाचा शोध लावला. विष्णू सहस्रनामात किती नाव आली? 1000 नाव आली. तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचून घ्या. परमात्म्याच्या स्वभावाचा शोध लावला. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. परमात्म्याच्या शक्तीचा शोध लावला. तुझी असत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. परमात्म्याच्या व्यापकतेचा शोध लावला. विठ्ठल जळी स्थळी भरला, प्रीता ठाव नाही बोला. आजीना दृष्टीने पाहिला किंवा देखिला विठ्ठलची.
सर्वांगाने शोध लावला आणि तुम्हाला आम्हाला नंतर सांगितलं तुम्हाला जाणायचं असेल तर फक्त परमात्म्याला जाणा. विठ्ठल म्हणून संत वाङ्मय इथे तयार झाले हे विनाकारण नाही. आमचे एक महाराज म्हणत असतात त्याच्यामुळे आपली ग्रंथ संपदा फार मोठी आहे. ग्रंथ वाचायचे. कोणत्या तरी वक्त्याने असं म्हटलंय ज्यांच्या घरात आहे ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. ज्याच्या घरात नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या कमरात घालाव्या दोन आणि तुम्हीच म्हणावा. आपली ग्रंथ आहेत ना ही साक्षात विश्वमौली ज्ञानोबराचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुकोबरायांचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे काय आहे? गाथा आहे. आता आपण जे काव्य तयार करतो त्या काव्याला काहीच शेंडाही नाही आणि मुलुखही नाही. त्याला आपण आपला काहीतरी आधार घेतो आणि काव्य तयार करतो. संत वाङ्मयातलं नाही. एका जुन्या महात्म्याने एक दृष्टांत सांगितला होता. विठ्ठल एका जुन्या महात्म्याने इतका गोड दृष्टांत सांगितला होता. त्यांनी असं म्हटलंय आता हे जे लोक काही काव्य तयार करतात ना येऊ का आपलं काही ना काहीतरी जोडत राहतो. टलाट हिंगण भेट टलाट हिंगण भेट तसं आपल्या गातात ज्ञानेश्वरी तशी नाही. महाराज याला एक फार मोठा आधार आहे. तुकोबारा म्हणतात पुराणीचा इतिहास गोड रस सेविला नवती आच बोल कोरडे पोल ऋषी. हे जे आमचे बोल आहेत ना ते कोरडे नाहीत त्याला वेदाचा आधार आहे. म्हणून एका जुन्या महात्म्याने दृष्टांत सांगितलेला आहे. त्यांनी सांगितलं एका गावात कवी लोक राहायचे. कवी लोक त्याला टलाट लावायचे आणि त्या गावात एक राजा होता. तो राजा त्यांना दान द्यायचा आणि त्याच गावात एक गंगाराम नावाचा माणूस राहतो. काय इथं कोणी असं तर म्हणून म्हणतात गंगाराम. आणि तो त्या गावाचा घर जावाई होता आणि त्याच्या सासूबाईचं नाव होतं साळूबाई. याचं नाव गंगाराम. त्याने ते पाहिलं कवी लोक येतात आणि द्रव्य राजा त्यांना दान देतोय, सुवर्ण देतोय, हिरे देतोय, माणिक देतोय. हा गंगाराम त्यांना भेटला आणि भेटल्यानंतर सांगितलं का हो तुम्हाला राजा सुवर्ण हिरे माणिक मध्ये दान देतोय काय कारण? त्याने सांगितलं कारण एक आहे आम्ही राजावरती काव्य करतो आणि त्याच्यामुळे राजा खुश होऊन आम्हाला काय देतो. तो गंगाराम म्हणला मला देईल का? लोक म्हणले तुम्ही काव्य करा ना. मग गंगाराम म्हणला मला येत नाही ना काव्य. त्या लोकांनी सांगितलं काहीतरी आपलं दृश्य घ्यायचं आणि काव्य करायचं. मग हा गंगाराम गेला राजाला भेटायला. ऐका किती गोड आहे. राजा जुने असे लाकडी घरे असायचे. आता असते तिकडे काही बघा लाकडाचे आणि छोटे छोटे त्याला कप्पे असायचे आणि जो मधला एक मोठा कप्पा असायचा त्याला काय म्हणतात इकडे. आता या कॉलमला कसं असायचं आहे तुळई का? खांड ना बरोबर आहे. खांड मराठवाड्यात पण खांड म्हणतात. इकडे म्हणतात ना खांड. तसा तो एक खांड होता आणि त्या खांडाला एक भुंगा लागलेला होता. तो भुंगा त्या टोकरत होता आणि ते पीठ खाली गळत होतं. त्या गंगारामने ते दृश्य पाहिलं. कोणतं? भुंगा पोरतोय आणि ते पीठ खाली पडतंय पुजलेलं खाण. गंगारामने ते दृश्य पाहिलं आणि गंगारामने कवित्व केलं, काव्य केलं. ऐका किती गोड आहे. गंगाराम काय म्हणाला? काष्टम कोरतम भुंग्या काष्टम कोरतम भुंग्या भुस्कटम पडतम भुई. काष्टम कोरतम भुंग्या भुस्कटम पडतम भुई कवित्वम करतम गंग्या साळूबाईचा जावई. आता हे काय काव्य नाही का? हे काव्य आहे पण याला शेडाही नाही आणि याला पुढं काही नाही. विठ्ठल ऐका संत वाङ्मय तसं नाही. म्हणून संतांची गाथा ज्ञानेश्वरी हे संत वाङ्मय त्यांची मूर्ती आहे. म्हणून विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला जाणायचं असेल तर फक्त परमात्म्याला जाणा. आता आणखी थोडस एक 2 मिनिट फक्त बारीक आहे का. परमात्म्याला जाणणं म्हणजे भक्ती करणं. परमात्म्याला जाणणं म्हणजे भक्ती करणं. म्हणजे भक्ती करणं वेगळं आणि जाणणं वेगळं असं नाही. उलट
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा. एका शिक्षकाने हातातलं घड्याळ एका टेबलावरती ठेवलं आणि विद्यार्थ्याला सांगितलं, अरे त्या हातातलं घड्याळ उचलावर उचलण्याचा प्रयत्न करा बरं. काय सांगितलं? दोन नियम आहेत सर, इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी. हा नियम क्लिनिकल सायकोलॉजी मधला. विद्यार्थ्याला सांगितलं घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्याने काय केलं? गेले आणि ते घड्याळ उचललं. उचलल्याबरोबर शिक्षकाने हात लावला कपाळाला आणि सांगितलं, अरे तुम्हाला मी उचलायचं नव्हतं सांगितलं, मग उचलण्याचा प्रयत्न करा. मग विद्यार्थ्याच्या डोक्यात प्रश्न आला, प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? काय त्या टेबलाला हलवायचं? त्या घड्याळाला असं काही त्याचा पट्टा वगैरे असं काही साईडला घ्यायचा का? उचलण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? त्याचं उत्तर असं आहे, हातातलं घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच घड्याळ उचलणं, किंवा घड्याळ उचलणं म्हणजेच घड्याळ उचलण्याचा प्रयत्न करणं. तसं परमात्म्याला जाणणं म्हणजे परमात्म्याची भक्ती करणं. भक्ती करणं वेगळं आणि जाणणं वेगळं असं नाही. आता मी अभंगाच्या 4थ्या चरणातून प्रवेश करणार आहे. 4थं चरण पाहून ठेव. म्हणजे मग आता विरुद्ध साईडने शिरलोय ना, कारण श्रीमंताच्या घराला अनेक दरवाजे असतात. तसं नाथ महाराज श्रीमंत आहेत ना, मागच्या दरवाजातून आपण प्रवेश करू. नाथ महाराज श्रीमंत संत आहेत. नाथ महाराजांना हा प्रश्न विचारला, नाथ बाबा तुम्ही म्हणताय परमात्म्याला जाणा, परमात्म्याला जाणा, परमात्म्याला जाणा, पण त्या परमात्म्याला नेमकं जाणायचं कसं? त्या परमात्म्याला जाणणारी 3 साधनं सांगितली नाथ महाराजांनी अभंगाच्या 4थ्या चरणात. पूर्व सुकृताचा पूर्णाभ्यासाचा, पूर्व सुकृताचा तोची जाणे किती साधनं सांगितली? 3 सांगितली. परमात्म्याला जाणणार पहिलं साधन आहे पूर्व सुकृत असेल तर जाणता येतं. दुसरं साधन आहे अभ्यासाने जाणता येतं. आणि तिसरं साधन आहे सद्गुरूचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर जाणता येतं. पहिलं साधन जर
कारण बऱ्याच गोष्टी करता सुकृत असावं लागतं. पहिली गोष्ट आहे नरदेह मिळण्याकरता. बहुता सुकृती नरदेह लाभला. आणि जरी नरदेह मिळाला तरी आवड निर्माण होण्यासाठी आपण सुरुवातीलाच म्हटलोय बहुत सुकृतांची जोडी म्हणूनही विठ्ठली आवड. जरी आवड निर्माण झाली तरी पंढरपूरला जाण्याकरता सुकृत लागतं. कारण पूर्व सुकृताची गाठोडी पदरी तरीच पंढरी वास घडी. आणि जरी सुकृत आणि कसं करता लागतं होते सुकृत पदरी तुमचे चरण देखील आले. चरण पाण्याकरता पण काय लागतं सुकृत लागतं. आणि अत्यंत महत्वाचं अनेक जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुख्य हरी बैठावे. आता आणि कशा करता सुकृत लागतं संतांचे चरण पाण्याकरता. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ही मजा आधी परमानंद वाटे मानसी आणि भेटी झाली या संतांशी. त्याच्याकरता काय लागतं सुकृत लागतं. आणि जरी तुम्ही चरण पाहिले तरी संगत करण्याकरता सुकृत लागतं. बहुत जन्माचे सुकृत आणि तयासी घडत संत संग. विठ्ठल म्हणून याच्याकरता आपण सुकृत तयार केलं पाहिजे. सुकृत म्हणजे पुण्य. सोप्या भाषेत सुकृत म्हणजे काय पुण्य. सुकृत म्हणजे पुण्य एवढं फक्त लक्षात ठेवा. मग सुकृत तयार कशाने होतं त्याची यादी दिली. सुकृत तयार कशाने होतं तुम्ही जर श्रीमद भगवद्गीता वाचली तर पुण्य होतं. कारण गीतेचे आवर्तन त्याच्या ऐका पुण्य सावधान करणं होऊन या गीतेच्या सुकृता मौनावला विधाता. गीता वाचल्यानंतर एवढं पुण्य तयार होतं ब्रह्मदेवात सुद्धा डोकं चालत नाही एवढं पुण्य तयार होतं. मागाशी सरांनी मला विचारलं की मला संस्कृत वाचायची शिकवते का आणखीन भाषेचं थोडं ज्ञान घ्यायचं. गीता वाचत राहा पुण्य तयार होतं. आणखीन कशाने पुण्य होतं पंढरपूरला जा नरनारी जाता पंढरीशी सुकृताच्या राशी ब्रह्माने. तिसरं सुकृत तयार होतं पंढरपूरला जाऊन तू एक कीर्तन करा. जास्त नाही एक जरी केलं तरी फार देवा लावला. एक जरी केलं तर महाराज तर नाथ महाराज सांगतात एक कीर्तन करिता पंढरीशी आणि सुकृताच्या राशी ब्रह्माने. आता सुकृत तयार कसं नव्हतं सांगितलं पण ऐका सुकृत जसं तयार होतं ना तसं सुकृत नष्ट पण होतं. कशाने तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला अतिथी आला आणि तुम्ही त्याचा जर अपमान केला तर पुण्य गेलं. माऊलींची ओळखी कोड आहे पा. माऊली म्हणाले जैसा अपमानीला अतिथी ने सुकृतांची संपत्ती. म्हणून आपल्या घरी आलेल्या माणसाचा अपमान करू नका. जरी तुम्हाला वाईट वाटलं तरी त्याला गोडीत त्याला घराच्या बाहेर जाऊ द्या. त्याचा अपमान करू नका. तुमचं पुण्य घेऊन जाईल. आता सुकृत म्हणजे काय ते सांगितलं. नष्ट कशाने होतं सुरुवात तयार कशाने होतं ते सांगितलं. नष्ट कशाने होतं तेही सांगितलं. आता काय करायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. विठ्ठल ऐका पण सुकृत आणि परमात्म्याला जाणता येतं. त्याच्यानंतर पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे अभ्यास करा. अभ्यास एवढा अभ्यास करायचा की बस असं म्हटलंय ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या जगात पूर्ण फक्त एकच आहे आणि तो परमात्मा आहे. त्याचा अभ्यास करा. मी पूर्ण म्हणतोय र मी रकावरचा घेतलाय. र पूर्ण नाही घेतला. र जर पूर्ण घेतला तर पूर्ण असा शब्द तयार होतो. म्हणून पूर्णाचा अभ्यास करायला माता पावल्या आहे. पूर्णाची पोळी त्याचा पूर्ण म्हणजे या जगात पूर्ण काय आहे त्याचा अभ्यास करा. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा आपण अभ्यास केला पाहिजे. मी एक गोड उदाहरण वाचलं होतं. जुन्या काळात शेतकऱ्याचे 3 प्रकार. किती प्रकार होते? 3 प्रकार होते शेतकऱ्याचे. पहिला प्रकार होता विठ्ठल पहिला शेतकऱ्याचा प्रकार होता. पहिला म्हणजे 7 बारावरचा शेतकरी.
10 वर्ष झाले त्यांचं 7 बाराला नाव आहे पण तो शेतात गेलेले नाही. असे काही शेतकरी आहेत 7 बारावरचा शेतकरी. दुसरा शेतकरी आहे बांधावरचा, म्हणजे कडक कपडे वगैरे घालतो. मला तरी इकडे टोप्या तुमच्या सर्वसामान्य दिसतात, म्हणजे जास्त कडक टोप्या नाही. पण जर भागात जर तुम्ही गेले ना ते वेगळे टोप्या आलेले आहेत. आमचे महाराज म्हणत असतात ती टोपी जर अशी फेकून आणली नाही एखाद्याला तर त्याचं अंग चिरल एवढी कडे राहील. म्हणून दुसरा आहे बांधावरचा शेतकरी आणि तिसरा आहे तो म्हणजे राबणारा शेतकरी. एक बांधावरचा शेतकरी होता, त्याच्याकडे नोकर होता. त्या नोकराला त्याने सांगितलं अरे आपल्या उसाला थोडं पाणी कमी पडले, जरा पाणी देऊन ये बरं. तो थांबला आणि दुसऱ्या दिवशी परत आला आणि सांगितलं मालक रात्री एवढा पाऊस आला मला घराच्या बाहेर पाऊल ठेवता येईना. मालक म्हणाले मूर्ख आहेस का? म्हटले कस काय? अरे छत्री घेऊन जायचं ना. नाही कळलं? याला म्हणायचं बांधावरचा शेतकरी. विठ्ठल तिसरा आहे राबणारा, तो कष्टही करतो आणि फळही मिळवतो. शेतकऱ्याचे किती झाले प्रकार? 3. त्याच्यानंतर वारकऱ्याचे पण 3च प्रकार आहेत. पहिला आहे 7 बारावरचा. आता इथे सप्ताह जरी सुरू असला ना तरी काही काही घरी गोधडी घेऊन पडलेले, त्याला काय म्हणायचं? 7 बारावरचा वारकरी. त्याच्यानंतर बांधावरचा वारकरी. कळलं नाही? तो फक्त बाहेर बाहेर फिरतो, आत नाही. बाहेर बाहेर आत बिलकुल सुद्धा पाहत नाही. हे 7 बारा घरी झोपलेले तरी बरे, बांधावरचे लई बेकार. गावागावाच्या सप्ताची वाट जर कोणी लावली असेल तर बांधावरचं नाही लावलं. माहिती काहीच नाही आणि विनाकारण लोकांना सल्ले द्यायचे. म्हणजे दुसरा बांधावर आणि तिसरा आहे राबणारा. ही आळंदी पंढरीची वारी, हे तळाकडून उभे राहणारे हे राबणारे वारकरी. शेतकऱ्याचे किती प्रकार सांगितले? वारकऱ्याचे तसं कीर्तनकाराचे गायवाच्या मने सर्वस्वे उदार याला म्हणतात खरा वारकरी. आता कीर्तनकाराचे सुद्धा 3 प्रकार आहेत. कोणते? तोच घ्या. पहिला आहे 7 बारावरचा. 7 बारावरचा म्हणजे वर्षातले एकही तारीख नाही पण कपडे मात्र टाकाटाक काय काय आहेत असे कपडे मात्र भारी राहतात. तुम्ही माझ्याकडे का बाबा मी काय पहिला आहे 7 बारावरचा. दुसरा आहे बांधावरचा. हे 7 बारावरचा तरी मला बिचारा आपला कष्ट राहतोय. बांधावरचा लय बेकार. बांधावरचा म्हणजे जेवढं लागत तेवढंच पाठ करतो. जास्त ताणतणाव घेत नाही, जेवढं लागत. मी काय काय कीर्तनकार असे पाहिले, म्हणजे कीर्तनकाराचे ते 4 प्रकार श्री गुरु चैतन्य महाराजांनी आळंदीत सांगितले होते. आता मला आठवलेले सांगतो. काही काही गोष्टी अशा आहेत कुठेही जाऊ द्या अभंगही तेच घेतात आणि सांगतातही तेच. 10 वास नंतर 13 वास नंतर शिवरात्र नंतर काही असं तेच घ्यायचं आपण तेच सांगायचं. कोणी असं अभंगही तोच आणि सांगणारही तेच. दुसरा असा आहे अभंग वेगवेगळे घेतो आणि सांगतोही वेगवेगळे, चांगला आहे. तिसरा प्रकार असा आहे, हा प्रगल्भ आहे. आळंदी पंढरीचे महात्मे पाहायला भेटतात. कोणते? अभंग तेच घेतात सांगतात नाविन्यपूर्ण. अभंग तेच पण तू सांगतात मात्र नाविन्यपूर्ण. आणि चौथा एक निर्लज्ज प्रकार असा आहे, अभंग कोणता घेऊ द्या सांगणार मात्र तेच. आता समजून घ्या. कोणताही अभंग जरी घेतलं तरी आपल्या कामापुरता घेतात, त्याचं चिंतनच करत नाही. विठ्ठल जर लोकांना उपदेश करायचा असेल, परमात्म्याला जाणायचं असेल तर त्याच्याकरता आपण अभ्यास केला पाहिजे. कारण असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास
तुका म्हणे ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. हो, दुसरा प्रकार आहे अभ्यासाने जाणता येतं आणि तिसरा प्रकार आहे सद्गुरूच्या सेवेने जाणता येतं. विठ्ठल आपल्या या गावात संत महात्म्यांची समाधी आहे, नाथांचं अधिष्ठान आहे. आपण संत महात्म्यांची सेवा करा, आपण परमात्म्याला जाणाल. सांदीपनी ऋषींची कथा एक मी गोड वाचली होती. सांदीपनी ऋषींचे गुरु, त्यांच्याकडे अनेक शिष्य होते. त्यांचा अंतकाळ जवळ आला आणि जवळ आल्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या काही वस्तू होत्या ना, सगळ्या वस्तू वाटून टाकल्या. काही शिष्यांना गळ्यातली माळ दिली, काही शिष्यांना काठी दिली, काही शिष्यांना आसन दिलं. त्यांच्याजवळ जे काय होतं ते सगळं शिष्यांना वाटून दिलं. आणि वाटून दिल्यानंतर सांदीपनी ऋषी पाय चेपत होते आणि गुरुदेवाच्या लक्षात आलं आणि गुरुदेवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, सांदीपनी, अरे सगळ्या शिष्यांना सगळं दिलं रे मी, पण तुला देण्याकरता आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही. मी आता उघडा आहे, माझ्याकडे काही राहिलं नाही. त्यावेळेस सांदीपनी ऋषी म्हणाले, गुरुदेव, मी तुमच्याकडे काही मिळवण्याकरता नाही आलो, मला तुमची सेवा घडावी या हेतूने मी आलो. त्यावेळेस गुरुदेवांच्या डोळ्यात पाणी आलं आणि गुरुदेवाने वरती हात केला आणि सांगितलं, सांदीपनी, मी सगळ्यांना सगळं दिलंय, पण तुला देण्याकरता एक गोष्ट माझ्याकडे आहे, तो म्हणजे माझा हा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद घे, या जगाचा मालक तुझा शिष्य होईल. आणि नंतर भगवान श्रीकृष्ण सांदीपनींच्या आश्रमात आहे. हा त्यांच्या गुरूंचा काय आहे, त्यांना आशीर्वाद आहे. म्हणून सद्गुरूची सेवा करा, आपल्याला सर्व काही भेटेल. म्हणून या महाराष्ट्रावर खर तर हे फडकरांचं काही काही अनुग्रहित गाव आहे. या परिसरामध्ये या लोकांच्या आपल्यावरती उपकार आहेत, त्यांनी संप्रदायाला चांगलं टिकवलं. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, गुरु करत असताना कोणालाही करू नका. आमच्या मराठवाड्यात एक महाराज सांगत असतात, तुमच्या जीवनात घर बांधायचं चुकलं चुकू द्या, ते पाडू आणि दुसरं बांधू. तुमच्या जीवनात शेती घ्यायचं चुकलं तर चुकू द्या, ती विकू आणि दुसरी घेऊ. तुमच्या जीवनात, त्यांचं वाक्य आहे, माझं नाही, तुमच्या जीवनात बायको करायचं चुकलं तर चुकू द्या. महाराज जुना काळ असत, आता काय अवघड झालं. आता इतकी बेकार परिस्थिती आली, आम्हाला सुद्धा काय केलं का म्हणतात, महाराज तुम्ही आता रोज फिरायला एका एका गावाला, एवढा आमचा पोरग आहे त्याला एखादी पोरगी पाहणं म्हणतात काय लोक आम्हाला. आम्ही त्यांना विनोदाने उत्तर देत असतो, म्हणजे बाबा रे, तुमच्या पोरावर आम्हाला पोरगी पाहता आली असते तर आम्ही असे राहिलो असतो आणि तुम्ही जरा कुशल टाळ्या वाजवत. आता काळा मात्र बेकार काळा. एका मी विनोद वाचला होता महाराज. एका कोणाचं 40 वर्ष वय झालं आणि त्याला विचारलं, अरे तू 40 वर्ष तुझं वय झालं, नेमकी बायको तुला करायची कशी? ते पोराने सांगितलं, महाराज ती आता फक्त जिवंत असली पाहिजे. एवढी बेकार परिस्थिती आहे. परंतु चला, कारण याचं करता एक प्रमाण आहे, गुरु करत असताना चांगले करा. या बाकीच्या गोष्टी चुकल्या तर चुकू द्या, एवढा परिणाम होणार नाही. परंतु गुरु करण्यात जर चूक झाली तर आयुष्य बरबाद होतं. म्हणून मताला समाता आपल्या बाळाला सांगते, बाळा उठ, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तेथे पा असती उदंड. मताला समाता सांगते, जा उठ तीर्थाचा, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तेथे असती बा उदंड. तीर्थामध्ये जा आणि तीर्थामध्ये जाऊन गुरु करा. गुरु दोनच प्रकारचे केले पाहिजे, ज्यांना तीर्थक्षेत्र आवडते किंवा ज्यांना एकांत आवडतो अशा लोकांना करायचं. नाही तर ज्यांना पुणे मुंबई आवडतंय अशांना गुरु करू नका. ज्यांना पुणे मुंबई आवडते अशांना गुरु करू नका, ते तुम्हाला पुणे मुंबईलाच मिळून घालते. म्हणजे आता आवडणं वेगळं, राहणं वेगळा. काही काही लोक राहतात परंतु आवड त्यांची ती नसते. काही काही लोक एकांतात राहतात, मस्त राहतात. म्हणून तू जा, उठ तीर्थात जाऊन. पुन्हा हिंड शब्द जुना आहे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तेथे असती बा उदंड.
परंतु तया माझ्या आत्मज्ञानी जो न बोले विदंड आणि तो गुरु करी तो तुझं तुझं विलंब विठ्ठल आपले चांगले असावे कारण असं आहे बुवा त्याच्यामुळे शीख धर्माने व्यक्ती गुरु ठेवली नाही त्याने गुरु ग्रंथ साहिबा ग्रंथाला गुरु म्हटले कारण त्यांच्यात 10 पिढ्या झालेल्या आहेत त्यांच्या गुरु गोविंद सिंह शेवटचे त्यांचे आणि त्यांच्या श्री गुरु निर्णय घेतला जर व्यक्ती बिघडली तर संप्रदाय तो पंथ धोक्यात येतो म्हणून त्यांनी व्यक्ती गुरु ठेवली नाही ग्रंथ गुरु ठेवला म्हणून आपल्या संप्रदायात काही काही जी ज्येष्ठ माणसं असतील त्यांना गुरु तुम्ही मानू शकता परंतु आपल्या डोक्यातही काय गातात ज्ञानेश्वरी आम्ही आमच्या विद्यार्थ्याला सांगत राहतो कारण हे जयराम बाबांचं वाक्य आहे आम्ही ज्यांना काही लोकांना माळा घालतो आम्ही त्यांना सांगतो एक माध्यम म्हणून ठीक आहे तुम्ही वापरा श्रद्धा ठेवा तुमची इच्छा असेल तर परंतु श्रद्धा त्यावेळेस जास्त ठेवा बाबांचं वाक्य आहे बाबा म्हणायचे माझ्या सरणाला सरण म्हणतात का गेल्यानंतर माझ्या सरणाला ज्यावेळेस काडी लावतील त्यावेळेस म्हणायचं हे खरेच विरागी संत होऊन म्हणून आपले जुने लोक सुद्धा स्वकीर्ती कामी न ऐकावी उच्चता डोळानं देखावी हे त्यांचे मत आहे त्यांनी जरी माळा घातल्या तरी ते म्हणतात की माळ तुम्हाला माऊलींची आहे असं समजा एक माध्यम म्हणून ठीक आहे परंतु आपल्या जीवनामध्ये गुरु चांगले असावे आणि त्याच्यामुळे काही काही श्रेष्ठ लोकांनी ती ग्रंथांना गुरु म्हटले चला असू द्या जाणण्याकरता पूर्व सुकृताचा तोची जाणे पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे आणि दास सद्गुरूचा तोची जाणे महाराजांना विचारलं महाराज आता मी पहिल्या चरणात येणार आहे आता पहिल्या चरण पाहून ठेवा नाथ महाराजांना विचारलं नाथ महाराज अहो तुम्ही म्हणताय पूर्व सुकृत असलं पाहिजे अभ्यास असला पाहिजे दासत्व असलं पाहिजे परंतु हे नाही ना आमच्याकडे दुसरे काही साधन नाहीत का नाथ महाराज म्हणले दुसरे साधन आहेत परंतु प्रॉब्लेम असा आहे त्यांनाच देव नीट कळाला नाही कोणते साधन आहेत असे ते साधन सांगतात अभंगाच्या Oh
12-16 जणी. 12 म्हणजे काय, 16 म्हणजे काय? तुम्ही म्हणतात तुम्ही आमच्या काय कळता नाही, तुम्ही सांगा ना कसे काय. सांगतो नाही का? सांगतो. 12 म्हणजे काय, 16 म्हणजे काय? 12 म्हणजे सूर्याच्या कला आहे. किती? 12. आणि 16 म्हणजे चंद्राच्या कला आहे. किती? 12 सूर्याच्या कला आणि 16 चंद्राच्या कला. चंद्र कलेच्या कला नाही बरं का, चंद्राच्या कला. किती बारकाव आहे पहा बघा, काय संत वाङ्मय किती ज्ञानाने भरलेलं आहे. आता मी तुम्हाला म्हटलो हा माईक आहे, तुम्ही पाहिलं माईक तुम्हाला दिसला कसा आहे, त्याचा रंग वगैरे तुम्हाला दिसला. पण इथं जर गडद अंधकार असता आणि मी तुम्हाला म्हटलं असतं माईक आहे आणि अंधकार असता तर शब्द आला असता कानावरती, पण डोळ्याने दिसला असतं का? दिसलं नसतं. पाहण्याकरता कशाची गरज आहे? प्रकाशाची. तसं या जगाचे प्रकाशक चंद्र सूर्य आहे. सूर्य आपल्याला काय करतो? या जगातल्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. म्हणजे जगाचे प्रकाशक चंद्र सूर्य आहे. परंतु नाथ महाराज म्हणतात असे जरी हे चंद्र सूर्य असले तरी ते स्वयंप्रकाशित नाही, माझ्या प्रकाशावर प्रकाशित आहे. यदा आदित्य गगन तेजो जगत भासे ते किलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तेजो उद्दीमामकम्. म्हणजे ते स्वयंप्रकाशित नाही, परमात्म्याच्या प्रकाशावर प्रकाशित आहे. आता ऐका, सूर्याच्या 12 कला पण त्या मोजा, कमीत कमी मोजा तरी काम करा. आता हे सापडता आमचे नाके न आले, सापडत नाहीत लवकर या कला. ऐका, ज्वालिनी, दायिनी, किरणी, दीपिनी, तेजिनी, विद्युत तेजा, शंखिनी, तापिनी, वर्षणी, चालिका, शोषिप्रिया, स्फुल्लिंगा. या सूर्याच्या 12 कला आहेत. आता चंद्राच्या 16 कला आहे का? शंखिनी, पद्मिनी, लक्ष्मणी, कामिनी, पोषिनी, पुष्टिवर्धनी, आल्हादिनी, अश्वपदिनी, व्यापिनी, प्रमोदिनी, मोहिनी, प्रभा, क्षीरवर्धनी, वेदवर्धनी, विकासिनी, शौनी. या सूर्य चंद्राच्या काय 16 कला आहेत. सूर्य दिवसा आणि चंद्र काय करतात? फिरतात. सूर्य दिवसा आणि चंद्र रात्री, रात्रंदिवस फिरतात. परंतु हरिस्ती नियनती 12-16 जणी हरिस्ती नियनती आणि मनोनी फिरती रात्रंदिवस. दुसरा अर्थ असा आहे, 12-16 जणी रात्रंदिवस फिरती परंतु हरिस्ती नियनती. त्यांना परमात्म्याचा अंदाज आला नाही. सूर्य दिवसा फिरत राहतो, चंद्र रात्री फिरतो, परंतु त्यांना परमात्म्याला जाणता आलेलं नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात 12-16 जणी हरिस्ती नियनती आणि मनन फिरती रात्रंदिवस. विठ्ठल दुसरा अर्थ सांगतो आणि या चरणावर सांगतो. दुसरा अर्थ असा आहे, 12 म्हणजे या जगात जेवढे शास्त्रकार आहेत तसे 12च आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य हे जे आस्तिक 6 शास्त्र आहेत. आणि नास्तिक पण 6 आहेत. माध्यमिक, योगाचार, सौत्रांत्रिक, वैभाषिक, जैन, चार्वाक हे काय आहेत? नास्तिक आहेत. हे मिळून 12 म्हणून 12 शब्द आला. किंवा 12 नाथ महाराज म्हणतात तेवढे नुसते 12 नका घेऊ. 12 म्हणजे या जगात जेवढे असतील तेवढे घ्या. कारण 12 शब्द हा जेवढे जास्त असतील तिथे प्रयोग करतात. एका माणसाला एक माणूस त्रास देत होता. एका माणसाला दुसरा माणूस त्रास द्यायचा. त्या माणसाला बाकीच्याने विचारलं, काय रे तो माणूस कस काय आहे? तो म्हणला तो लई 12चा. कितीचा? 12 म्हणजे 12च नाही, जेवढे जास्त असतील माणूस प्रयोग करतो ना तो लई. 12 म्हणजे 12 नाही, जेवढे असतील तेवढे. तसं या जगात जेवढे शास्त्रकार असतील तेवढे घ्या म्हणून 12. 16 पुरुषाच्या काला आल्या. सप्राणाने सुरुदेत प्राणात शब्दाम कमो आयु ज्योतिराप पृथ्वी इंद्रिय मनः अन्नम अन्नात वीर्यम तपो मंत्रः कर्मलोका लोकेशुच नामच. पुरुषाच्या 16 कला आहेत. म्हणजे सगळे शास्त्रकार आणि पुरुषाच्या 16 कला परमात्म्याला जाणू शकल्या नाही. आणि इथं ज्ञान रात्रंदिवस याचा अर्थ केलाय ज्ञानाज्ञा. म्हणजे या शास्त्रकार वगैरे ज्ञानाज्ञानातच फिरतात. रात्रंदिवस म्हणजे ज्ञानाज्ञानातच फिरतात. दिवस म्हणजे ज्ञान आणि रात्र म्हणजे अज्ञान.
नाथ म्हणतात 12-16 जणी हरिस्ती नेलती आणि म्हणून फिरती रात्रंदिवस. ठीक आहे महाराज, चंद्र सूर्याला परमात्मा कळाले नाही, परंतु परमात्म्याच्या सगळ्यात जवळ जर कोण असेल तर तो कोण आहे? शेषनाग आहे. त्याला कळाले का? नाथ महाराज त्याचं उत्तर देतात. नाथ महाराज म्हणतात अरे बाबा रे, त्याला सुद्धा परमात्म्याचा अंदाज आलेला नाही. विठ्ठल सर, मी या सापाचा स्पेशल 8 दिवस अभ्यास केला या पदाकरता. या जगात साप किती आहेत, त्यांच्या जाती किती आहेत, सापाच्या जाती किती आहेत, तर 2,500 जास्त आहेत. एक मी पुण्यात गेलो आणि आता संमेलन झालं होतं, कोट्यवधी रुपयाचं पुस्तकाचं संमेलन पुण्यात झालं. तर त्याला नीट कळालं नाही. मी त्याला म्हणलं सापांची माहिती असं पुस्तक द्या, सर्पांची माहिती पुस्तक द्या. त्याने मला काय दिलं, सरपंचाची माहिती. आणि मला सरपंच सापाची पाहिजे हो. त्याने मला सरपंच म्हणलं चला ते बी वाचून घेऊ, तेही काय 2,500पेक्षा जास्त जाती आहेत. आणि भारतात आपण जर विचार केला तर एक 500च्या आसपास आहे. आणि त्यातल्या त्यात भारतात 52 विषारी आहेत आणि महाराष्ट्रात 4 विषारी आहेत. कोणत्या कोणत्या? घोणस, मण्यार, खुर्शी आणि नाग, हे 4 विषारी आहेत. परंतु तुम्ही जर विचार केला ना तर या अमेझॉन जंगल, त्याचा इतिहास चेक केला, काय भयानक जंगल आहे महाराज. ते लोक चंद्रावरती गेले पण त्या जंगलात आणि पुढे शोध घेता येईल. 9 देशाला त्याची सीमा आहे. त्या जंगलाची सीमा 9 देशाला आहे. आणि त्याच्यात असे काही भयानक साप आहेत तिथं माणसं तर जात नाही, परंतु तो साप जर हत्तीला चावला तर 15-20 मिनिटात हत्ती मरतो. ब्लॅक मांबा, ईस्टर्न टायगर, इंग्लंड टायगर, बुमस्लॅग, हे सापांचे नाव आहे. म्हणजे इतके भयानक विषारी आहेत ते. हत्तीला चावला तरी 15-20 मिनिटात हत्ती मरतो, एवढे भयानक आहे. परंतु माझा मुद्दा पुढे आहे, या जगात कितीही मोठमोठे साप असू द्या, सगळ्यात अगोदर ज्या सापाचा जन्म झालाय कश्यप आणि कदमच्या पोटी, त्याचं नाव आहे शेषनाग. आणि परमात्मा त्याच्यावरती काय आहे? पोहले. सगळ्यात सापात पहिली जाती कोणाची जन्माला आली?
शेष नागाचे नागवंशीय काही देश आहेत. मणिपूर, नागालँड, आपलं हे नागपूर, तिथे नाग नदी आहे. नागाचा प्रभाव आहे या जगावरती, प्रभाव आहे नागाचा. असे जर एवढे नाग असतील आणि सगळ्यात प्रथम जर कोण असेल तर तो कोणाचा जन्म आहे, शेषाचा आहे. आता तुम्हाला मी काही श्लोक सांगतो, याच्यात सापाची किती नाव आहेत मला सांगा. मोजा. मी श्लोक म्हणत राहतो, तुम्हाला जेवढे मोजता येईल तेवढे मोजा. मी श्लोक म्हणतो. शेष प्रथम तो जातो वासुकिस्तदनंतरम ऐरावतस्तक्षकश्च कर्कोटक धनंजय कालियो मनिनागश्च नागश्च पूर्णस्तथा नागस्तथा पिंजरक एला पत्रोथो वामनः नीला नीलव तथा नागो कल्माश शबलव तथा आर्यकश्चोग्रकश्चैव नागः कलशपोतकः सुमनार्थो दधिमुखस्तथा विमलपिण्डकः आप्तः कर्कोटकश्चैव शंखो वालीशकस्तथा निष्ठानको हेमको नौषपिङ्गलस्तथा बाह्यकर्म हस्तिपदस्तथा मुद्रापिण्डकः कंबलाश्व करोचापि नागः कालीयकस्तथा वृत्तसंवर्तको नागो तौच पद्मावतीष्टो नागशंख मुखश्चैव तथा कुष्माण्डकोपरः क्षेमकश्च तथा नागो नागपिण्डारकस्तथा करवीर पुष्पदंष्ट्रो विलोको विलोपानुरः मुषकादशंखशिरा पूर्णभद्रो हरिद्रकः अपराजितो ज्योतिकश्च पन्नगश्रीवस्तथा कौरव्यो धृतराष्ट्रश्च शंखपिण्डश्च वीर्यवान् वीरजाश्च सुबाहुश्च शालिपिण्डश्च वीर्यवान् हस्तिपिण्डः पिठरकस्य मुखकोणपाशनः पुठरः कुण्डश्चैव तथा नागप्रभाकरः कुमुदाक्षश्च तित्तिरिर्हरितस्तथा करदमश्च महानागो नागश्च बहुमूलकः करकराकरकरो नागो कुन्दोदर महोदरो. मोजले कोणी? तुम्ही श्लोक ऐकण्यात खूप झाले, मोजायचे धैर्य राहिले. ऐका, हे 79 सापाचे नाव होते. 79 महाभारतात यादी आहे. ही आध्यात्मिक नाव आहे का? महाभारतात यादी आलेली आहे आध्यात्मिक. आता शैक्षणिक वैज्ञानिकदृष्ट्या वेगवेगळी नाव असते, परंतु महाभारतात ही यादी आलेली आहे. आता अनेक याद्या आहेत. एकच यादी सांगितली, 12 श्लोक आहेत. त्या 12 श्लोकात 79 सापाचे नाव आहे. जाऊ द्या, या जगात किती जरी साप असले तरी सगळ्यात पहिला जर जन्म कुणाचा असेल तर तो शेषाचा आहे. आणि त्या शेषाला मुख किती आहेत? 1000. किती आहेत? 1000. आपल्याला एक मुख आहे, म्हणजे किती आहे? 1 आहे. परंतु हा नाग आहे ना, याला 1000 मुख आहे, पण त्याला जीवा 2000 आहे. शेष शिनेला झाल्या द्विसहस्त्र. कोणताही साप तुम्ही घ्या, जर जीभ बाहेर काढली तर एक निघते का दोन का निघतात? मग त्याचं कारण आहे, शेषाला 1000 तोंड आहे, जीवा सुद्धा 1000च होत्या. परंतु परमात्म्याचं वर्णन करता 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 त्याची जीभ फाटली, शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र, आणि तेव्हापासून सापाला 2 जीव आहे. म्हणून वर्णन करता करता त्याची जीभ फाटली, परंतु त्याला परमात्म्याचा अंदाज आलेला नाही. इतकं गहन हे काम आहे. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला आणि हर्षजया झाला, तेने सुखी विठ्ठल. परमात्म्याला जाणणं इतकं मोठं काम आहे, ते भल्या भल्याने जमलेलं नाही. पण एक काम मात्र झालं, सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, परंतु त्याला आनंद वाटला. अभ्यास करत असताना त्याला काय झाला? आनंद वाटला. वेळा पुढचे चरण 2 सरळ सांगतो आणि शेवटचा. वेद जाणून गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुला प्राप्त करायचे. मला खरं सांगा, देव असा आहे हे पहिलं कोणी सांगितलं आपल्याला? बरोबर, कुणी सांगितलं? वेदाने सांगितलं. नंतर संत म्हणतं, वेदमार्गे मुनी गेले म्हटलंय. संत वगैरे सगळे नंतर. पहिलं सांगितलं कोणी? वेदाने सांगितलं. पांडुरंग परमात्मा असा, श्रीकृष्ण परमात्मा असा, श्रीराम प्रभू तसे, नाथ परंपरा अशी, हे कोणी सांगितलं? पहिलं वेदाने सांगितलं. आणि इथं नाथ महाराज वेदाला म्हणतात काही कळालं नाही. वेद जाणून गेला, त्याला काही कळालं नाही. वेदाला कळालं नाही असं नाही, वेदाने सांगितलं, पण कसं सांगितलं त्याचं उत्तर आमच्या माऊलीने दिलंय. वेदाने कसं सांगितलं हो? म्हणजे एका मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिचा पती, तिचा नवरा, तिला 4 जण मुलं घेऊन घ्यायला आला. आणि
सर माऊलींचं वय किती 22. काय विशेष आहे महाराज? माऊलीने संसारातले सिद्धांत सांगितले. बरं म्हणजे दृष्टांत एक खुबीदार दिलाय. माऊली म्हणाले जुन्या काळातलं एक असं घर होतं, त्या घराला छोटीशी देवळी होती. मग इकडे तिच्या 4-5 मैत्रिणी बसलेल्या होत्या आणि पलीकडे रूम मध्ये ते 4-5 नवरदेव आलेले मुलं बसले होते. आणि मग या मुली त्या मैत्रिणीला विचारत होत्या, का ग तुझा त्या 4-5 जणांना तुझा नवरा कोणता आहे? तो पांढरा शर्ट घातलेला तो आहे का? ती म्हणाली तो नाही. तो काळा शर्ट घातला तो आहे का? ती म्हणे तोही नाही. तो भगवा शर्ट घातला तो आहे का? ती म्हणे तो तर लगेच नाही. नाही कळलं? भगवाचा अर्थ नंतर कळलं. ती म्हणली तो तर लगेच नाही. मग कागद तो थोडा रंगीबेरंगी शर्ट आहे तो आहे का तुझा नवरा? तिने असं खाली पाहिलं. तिने काय केलं? खाली पाहिलं. खाली पाहिलं म्हणजे तो तिचा नवरा आहे. तसं वेदाला विचारलं परमात्मा असा आहे का? वेद म्हटला नाही. परमात्मा तसा आहे का? वेद म्हटला नाही. परमात्मा तसा आहे का? वेद म्हटला नाही. ज्या वेळेस असा आहे म्हणण्याची वेळ आली त्यावेळेस वेद जाणून गेला आणि पुढे मौनावर. वेदाने सांगितलं पण असं सांगितलं, विठ्ठल पुढे मौनावला. ते गुह्य तुझला, ते गुह्य तुझला प्राप्त करायचे. गुह्य परमात्म्याला म्हटलंय. गुह्य कशाला म्हटलंय? परमात्म्याला म्हटलंय. अचिंत्य चिंतन सार गुह्या गुह्य तोगे बाई. मग जाणारे मार्ग पण 2 पाहिजेत ना परमात्म्याकडे. कारण या जगात काही गुह्य गोष्टी आहेत त्या कोणाला सांगितल्या नाही पाहिजे. आणि एक मुलाखत मी ऐकली आणि ती करून पुरुषांकरता त्यांनी सांगितलंय, पुरुष मंडळीच्या जीवनात जर काही गुह्य असत तर त्याने आपल्या पत्नीला सांगायचं नाही. त्याला तुकोबारायचं प्रमाण आहे. पत्नीला सांगायचं नाही. तर काही गुह्य तुमच्या जीवनात असलं तर, आणि हे तुम्हाला मी छातीला हात लावून सांगू शकतो कारण मला नाही म्हणून. पत्नीला काहीतरी गुह्य असलं तर सांगणं, कारण गुज बोलावे संतांशी आणि पत्नी राखावी तुकोबारायचं प्रमाण आहे. आता काळ तोही कसा आला काय आवड झालं. मग जर गुह्य त्याला म्हटलं असेल तर मग जाणारे मार्ग 2 गुह्य आहेत. पहिला आहे ज्ञान मार्ग. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली. ज्ञानाला गुह्य म्हटले आणि नामाला गुह्य म्हटले. अमृताचे सार निज तत्व बीज आणि गुह्याचे ते पूज राम नाम. म्हणून वेद जाणून गेला पुढे मौनावला. ते गुह्य तुझला प्राप्त करायचे. आता ते तुला गुह्य प्राप्त कसं होईल? एकदा विठोबा भजन करा. ते गुह्य प्राप्त कसं होईल सांगतो आणि थांबतो. विठोबा एका जनार्दनी हरी बोला. ते गुह्य तुला प्राप्त कसं होईल? तू फक्त काय कर? हरी हरी म्हणा. जाणते नेणते हरीच्या ठिकाणी. आणि एका जनार्दनी काय करायचं? फक्त हरी हरी म्हणायचं. आपण हरी हरी म्हणतो पण कधी म्हणतो? कधी म्हणतो हरी हरी? आता तिथं तुम्ही 2 तास बसलाय. आता थकलेल्या गुडघे तुमचे दम धरत नाही. आता उठताना हरी हरी बाहेर गेलेल्या अवस्थेत आपण हरी हरी म्हणतो. त्याच्यामुळे आपल्याला फळ भेटत नाही. तशा अवस्थेत नाही म्हणायचं. एक तर कमी वयात परमार्थ करा. जेवढं कमी वयात तुम्ही परमार्थ कराल तेवढं तुम्ही लवकर मोकळे व्हाल. ज्यांनी बालपणी 5 महाराजांचं ते वाक्य ऐकलं,
ज्यांचं बालपण संस्कारी असतं त्यांचं तारुण्य त्यागी असतं आणि ज्यांचं तारुण्य त्यागी असतं त्यांचं म्हातारपण चांगलं असतं. जर लवकर परमार्थ केला तर लवकर मोकळा होतो. आता आम्ही मोकळे झालो, मोकळे झालेलो आता म्हणजे मोकळा होऊन आपण काय आनंद आहे. तुम्ही असं ठरवून घ्या आपलं काही राहिलं नाही पण काही करायचंच नाही. तोच मोक्ष करा. आम्ही कधी सणासुदीला घरी नाही, जवळजवळ 30 वर्ष होत आली घर सोडलं. दिवाळीला दुसऱ्याकडं, दसऱ्याला दुसऱ्याकडं, एरवी घरी कुणी राहत असं काही रोज. आता कीर्तनाला कीर्तन त्याच्या घरी द्यायचं. परंतु महाराज याचा तेवढा आनंद आहे. आणि एक ठरवून घ्यायचं आपले काम संपले असतं कळालं आपल्याला तर मग आपण काय आहोत सुखी आहोत. तुम्ही काय करता तुमच्या मुलाची जबाबदारी तुमच्यावर ठीक आहे, त्याचं लग्न कार्य वगैरे करणं. काय काय लोक आता म्हातारे माणसं नातच जमायला चाललं. आता तुमचा काळ वेगळा त्याचा काळ वेगळा. जी मानसिकता होती ना तुमच्या काळाची वेगळी होती. जुन्या काळात मुलं मुली पाहत नव्हते, म्हातारी माणसं जमवायची आणि लग्न व्हायचे. याच्यातले बरेच जण असतील असे वडिलांनी जमवले त्याने मुलगी पाहिली सुद्धा नाही आणि जाऊन त्यांनी काय केलं लग्न केलं. मला एक प्रश्न पडतो ती म्हातारी आता गेली कुठं? ते लग्न करणार जी मुली राहायची ती गावात आली ते 10-5 म्हातारे राहायचे ते गेले कुठं? ते मी असं विचारतो म्हाताऱ्या माणसाला जवळ विचारलं बाबा तुम्ही लग्न महाराज का असा आहे आमचं काय करता मला कळा म्हणून काळ बदलत. या जगात फार भानगडीत पडू नका फार. म्हणून आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत दुसऱ्यांच्या जीवनाला कसं आपल्याला निर्व्यसनी बनवता येईल या ठिकाणी तात्यांचा आशीर्वाद आहेच. या मंडळीला सगळी मोठं काम करतायत. निर्व्यसनी माणूस घडवण्याचं काम ही मंडळी करतायत. स्वच्छ शुद्ध मस्त म्हणून गरजा संपलेले असे काही महात्म्यांचे कीर्तन ऐकलं त्यांचे कीर्तन सुद्धा काही असे उच्च मस्त असतात. कीर्तन रंगवणं वेगळं आणि कीर्तनाचा परिणाम वेगळा. आता काही काही लोकांचे कीर्तन रंगतात पण तो परिणाम होतो. परंतु काही काही संत महात्मे असे आहेत त्याचे कीर्तन लोकांना कमी रंगलेले दिसतील परंतु त्याचं एक लेवल उंच असतं. म्हणून या मानवी जन्माला आल्यानंतर आपण परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असतं फक्त परमात्म्याचं नामचिंतन अतिशय तन्मयतेने करा. एक श्लोक सांगतो, एक उदाहरण छोटस सांगतो आणि थांबतो. सनिंदा सती नाम वैभव कथा शिशेषयोर भेद धीर श्रद्धा गुरुशास्त्र वेद वचने नाम्यर्थवाद भ्रम नामास्तिती निषिद्ध वृत्ती विहित त्यागो ही धर्मांतर है साम्यम नामे जपे शिवस्य च हरेर नाम अपराध दश. आपण नामचिंतन करतो आपलं फळ भेटत नाही त्याचं कारण आहे नामाचं चिंतन करण्याची रीत आहे ना त्याच्यात 10 दोष आहेत. 10 दोष आहेत. पहिला दोष आहे निंदा. आपण लोकांची निंदाही करतो आणि नामचिंतनही करतो त्याच्यामुळे फळ भेटत नाही. येती निंदकापाशी आशेष पापे. म्हणून निंदा करणं सोडून द्या. त्याच्यातलं एक महत्वाचं पद सांगतो आणि थांबतो. नामावरती अत्यंत विश्वास ठेवा. संत महात्म्यांच्या ज्यांनी तुम्हाला नाम दिले त्यांच्यावरती विश्वास ठेवा. 5 तुम्हाला फळ भेटल. गुरुशास्त्र वेद वचने नाम्यर्थवाद भ्रम. विश्वासाशिवाय या जगात काही भेटत नाही मला. म्हणजे आता आठवलं म्हणून सांगतो सर हे जेवढं जग पुढे चाललंय ना तेवढे आपल्याला धोके होतात. कधी काल आमच्या फोन मध्ये पैसे होते आणि खिशात पैसेच नव्हते. आमचा ड्रायव्हर मोकळा आणि आम्ही मोकळेच नुसते नवे कपडे घातले. गाडीचं पेट्रोल संपलं कालचीच गाडी आणि ते गाव जवळ असल्यामुळे त्याला म्हणलं आपण काय करू कीर्तन करून येऊन पुरा हायवेला आलो की जवळच हा पंप होता लगेच पेट्रोल टाकू आपण आणि फोन पेला पैसे पण ते बँकेचं काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम ते सर्च ते काही पैसे जायना कीर्तन करून येऊन लगेच पेट्रोल टाकू. कीर्तन करून आलो आपण आणि त्या पंपावर गेलो 2 किलोमीटर गाडी राहिली फक्त म्हणजे बंद पडायला त्याला एक आपल्या आता सेट बसला 2 किलोमीटर फक्त राहिली आणि पंपावर गेलो तर त्याने सांगितलं आमच्याकडून पेट्रोल शिल्लक नाही. अरे बापरे पेट्रोल शिल्लक नाही मला आता अवघड झाला लागला. कसं काय करायचं म्हणलं चल बाहेर 1-2 किलोमीटर गाडी काढली पण ती 4-5 किलोमीटर पुढे जवळ पंप होता आणि गाडी बंद झाली. आमच्याकडे पैसे वगैरे सगळं नंतर फोन पे बँकिंग सगळं झालं पण गाडी ओढला. रात्री 12 वाजले
कोणी थांबलं नाही मला. नंतर मी उतरलो. माझ्या डोळ्यात मी रात्री एकटाच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी उतरल्याबरोबर मी हात नाही केला. एक टू व्हीलरवाला चालला होता डायरेक्ट आमच्याकडे आला. डायरेक्ट थांबला या कपड्याकडे पाहून. म्हटलं महाराज काय झालं? म्हणजे पेट्रोल पंप कुठे आहे का? आमची गाडी आहे ना बंद पडलेली आहे. त्याचा आमचा काहीच संबंध नाही. 5 किलोमीटर रात्र तो याला घेऊन गेला आणि 2 बाटल्या भरून पेट्रोल आणलं, ते गाडीत टाकलं. आम्ही पुढच्या पंपावर गेलो आणि नंतर पेट्रोल वगैरे त्या गाडी फुल करून नंतर मग पुढच्या प्रवासाला. म्हणजे मी विचार केला याचं कारण फक्त एकच आहे. आम्ही बालपणीपासून विश्वमौली ज्ञानोबारायांसाठी सोडलेलं घरदार ती काळजी आपली माऊलींना आहे. हे सगळं लई घडलेली परिस्थिती तुम्हाला सांगतो रात्रीची. म्हणजे काहीच त्यांचा नाव मी त्याचा नंबर घेतलाय रात्री मुलाचा. म्हणलं मी त्याला पैसे देत होतो जास्त 4-5 रुपये म्हणलं जा बघ घेऊन. तो मला नाही घ्यायचे. ते उलट दर्शन करून त्याने तो गेला. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही फक्त नामावरती संतांवरती फक्त विश्वास ठेवा. जगात तुम्हाला कुठंच भीती नाही. पाठीमागे कोरोनाच्या अगोदर मी एका परदेशात गेलो होतो, मॉरिशस देशात 1 महिनाभर. तिकडे माझे काही विद्यार्थी आहेत. त्या देशात गेल्यानंतर कुणाचाच परिचय नाही. एक विद्यार्थीने आम्ही 2 जण होतो आणि त्या लोकांनी आम्हाला फिरायला म्हणून नेलं. ते 10-12 लोकांना आम्ही 2 जण आणि अशा जंगलात गेलो ना फिरायला. तिकडे आम्हाला काहीच कळलं. भयान जंगल. आणि आमचा एक पोरगा ढोबळे मास्तर करतो. ढोबळे म्हणजे काका यांनी आपला कुंबडा आणलंय, आपला बळी तर द्यायचं नाही ना. मी त्याला म्हणलं माऊलीवर विश्वास ठेव. आपण जग जरी फिरलो ना तर माऊली आपल्याला पुढंच बळी देणार नाही. विश्वास मस्त ठेवा. विश्वासाने आपलं काम चांगले होतात. एक उदाहरण शेवटचं छोटस सांगतो आणि थांबतो. मी एक शिवखेळा नावाचे साहित्यिक आहे, यू कॅन डू इट, त्याच्यात उदाहरण दिलंय. 2 मित्र होते. एकाच नाव होतं हॅरी आणि एकाच नाव होतं बिल. 2 मित्र बालपणीपासून एकाच वर्गात शिकले. कॉलेजलाही सोबतच, मिलिटरीत भरती झाले तेही सोबतच. त्यांना जी जागा भेटली ती एकच, लढण्याकरता सुद्धा ठिकाण एकच. परंतु एक दिवस प्रसंग असा झाला, बिल असा लढण्याकरता थोडा साईडला गेला आणि हॅरी त्या सरांच्या कॅप्टनच्या जवळ होता. बिलचं दुर्भाग्य असं, शत्रूची गोळी आली आणि बिलच्या छातीत लागली. त्या गोष्टीचं शीर्षक आहे मला खात्री होती तू येशील. गोष्टीचं शीर्षक आहे. बिलच्या छातीत गोळी लागल्याबरोबर बिलने आवाज दिला, हॅरी मी संकटात आहे, लवकर ये रे, मी संकटात आहे. हॅरीने आवाज ऐकला आणि सरांना विचारला, सर जाऊ का मी? माझा बालपणीचा मित्र आहे हो, जाऊ का? सर म्हणाले त्याच्या आवाजावरून असं वाटतंय तो जगणार नाही. जाताना जर तुला एखादी गोळी लागली ना, आपल्या तुकडीत माणसं कमी आहेत, कृपा करून जाऊ ना. परत 5 मिनिट झाल्याने परत आवाज आला, हॅरी लवकर ये रे, मी संकटात आहे, लवकर ये. असा 4-2 वेळा आवाज आल्यानंतर मग हॅरीला राहवलं नाही. हॅरीने सांगितलं, सर तुम्ही आता परवानगी द्या किंवा नका देऊ, मी जाणार म्हणजे जाणार. हॅरी असा सरपटत त्या बिल जवळ गेला. 10-5 सेकंद बिल जिवंत होता आणि नंतर तो मेला, गेला, त्याचा प्राण झाला. आणि त्या बिलला हॅरीने असं ओढत सरांच्या जवळ आलं. त्यावेळेस सरांना राग आला आणि सर त्या हॅरीवरती खवळले. तुला म्हटलं होतं ना हा जगणार नाही म्हणून, तुला सांगितलं होतं ना एकदा, का गेला तू याच्याकरता? अरे जाताना तुला जर एखादी गोळी लागली असती तर आपल्या तुकडीत माणसं कमी होते रे. अशी चूक पुन्हा दुसऱ्यांदा झाली नाही पाहिजे. त्यावेळेस हॅरीने उत्तर दिलं, सर मी चूक नाही केली, मी जे केले ते बरोबर केले. सर म्हटले काय बरोबर केलं? सर याच्या जवळ मी गेलो होतो ना, 10-5 सेकंद हा बिल जिवंत होता, त्याने आनंदाने एक वाक्य उच्चारलं आणि तो मेला. ते वाक्य शेवटचं असं होतं, मला खात्री होती तू येशील. हे उदाहरण का सांगितलं? जायचं तर सगळ्यांनाच जायचं आहे, परंतु विश्वास नावाची एक गोष्ट आहे या जगात. पती पत्नी नातं चाललंय कशावर? विश्वासावर. गुरु शिष्य नातं चाललंय कशावर? विश्वासावर. आता आम्ही एक फिरतो असे, आता हे आपले करेवाडी झाली, आता काही मंडळी आली त्या ठिकाणी, तुम्ही आता आज परिचय झालाय. महाराज हे प्रेमाचं नातं रक्ताचं नात्यापेक्षा जास्त असतं. म्हणून हे सगळं चाललंय, विश्वास जगाचा एक धागा आहे, तो म्हणजे विश्वास. तसं तुम्हाला जर परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, जाणण्याकरता 3 साधन आहेत, सुकृत, गुरुचं दासत्व आणि अभ्यास. पण तो प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता नामचिंतन आहे. म्हणून जाणते नेणते हरीचे ठिकाणी,
फक्त एका जनार्दने हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागता जन्म घेणे ज्ञानेश्वर. कांदलगाव
12-16 जणी हरीची लीनती म्हणून फिरती रात्रंदिवस या संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या अभंगावरती अत्यंत गोड अशा गाण्यातून परिपूर्ण अभ्यासातून हरिभक्तपरायण युवराज काका देशमुख आळंदीकर यांनी या ठिकाणी कीर्तन रंगवणे आणि कीर्तनाचा परिणाम, महाराज कीर्तन रंगलेलं तर आहेच परंतु त्याचा परिणामही नक्कीच या ठिकाणी आमच्यामध्ये जाणवेल या अशी अपेक्षा व्यक्त करतो. परमार्थ जाणण्यासाठी आपण काही साधनं सांगितली, त्यातलं सुकृत म्हणजे पुण्य आणि त्या पुण्यातलं गीतेचं वाचन आणि त्याच्याबरोबर पंढरपूरची वारी आणि नुसती पंढरपूरची वारी नाही तर पंढरपूरच्या वारीला जाऊन कीर्तन ऐकणं, हे जरी आम्ही परमार्थ ओळखायची किंवा त्यातलं साधन पहिलं जरी आम्ही अंगीकृत केलं तर त्याचा परिणाम आमच्यावरती होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. त्याचबरोबर संतांची सेवा आणि शिष्यत्व अशा पद्धतीने आपण परमार्थ जाणण्याची साधनं सांगितली आणि त्यातून हरिनामाची प्राप्ती होईल असं आपण सुंदर असं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. मी ग्रामस्थांना सांगू इच्छितो, माझी महाराजांची संध्याकाळी भेट झाली, सकाळी ते वडापुरीमध्ये आले होते पण सकाळपासून ते फक्त आणि फक्त वाचन करत होते. म्हणजे अभ्यास कसा असावा महाराज, मला असं वाटायला लागलं की इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्याचा परिणाम करून घ्यावा. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना आपण अत्यंत या पारमार्थिक साधनेची ओढ निर्माण केली त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. उद्याची प्रवचनाची सेवा आहे. आपले ज्यांनी आपल्या गावामध्ये हे मृदंगाचार्य तयार केले ते श्रीकांत महाराज, त्यांचं उद्या प्रवचन आहे. संध्याकाळी हरिभक्तपरायण अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन होणार आहे. या प्रवचनाचा आणि कीर्तनाचा आपण लाभ घ्या अशी आपल्याला विनंती करतो. आजचे अन्नदाते आहेत रघुनाथ केरबा बागल, सुरेश कोंडीबा हेगडे, शिवाजी मारुती भोसले, नवनाथ विठ्ठल रणनवरे, कैलासवासी दत्तात्रय राजाराम जाधव यांच्या स्मरणार्थ मारुती देवबा करगळ, प्रल्हाद रघुनाथ राऊत, कैलासवासी रामचंद्र भगवान करगळ यांच्या स्मरणार्थ, त्याचबरोबर मोहन गोविंद पवार, बाबूराव दिगंबर पासगे, चंद्रकांत केवारे, शंकर दोगडू पवार, हरिदास राजाराम लोहार, श्याम केशव भारती, शिवलिंग तुकाराम शिर्के, कैलासवासी विठोबा शंकर तोबरे यांच्या स्मरणार्थ, पांडुरंग विठ्ठल काकडे, भगवान शंकर देवकर, कांतीलाल भानुदास बोराटे, विठ्ठल मारुती पिंगळे, बबन भगवान पवार, प्रथमेश नामदेव डोके, शिवाजी लक्ष्मण अभंग, कैलासवासी मारुती यशवंत काळे यांच्या स्मरणार्थ, त्याचबरोबर विकास शांताराम जाधव, दत्तात्रय विठ्ठल नलवडे आपण सर्वांनी आजचे अन्नदान केलेले आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि उद्या आपण वेळेवरती या, आपण वेळेवरती सुरुवात करतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. Oh
जे तीर्थाचे भ्रमण पाहिला तीर्थकरण नाही संत सेवा तुझ्या मूर्तीचे असंत संकटन्याय बहुतवना भवे कृते दैवत वाटते आप आपल्या घात शत्रू झाले जायला देवतो कृपेचा सागर उठे पार का म्हणे अनेक नमः